वसमत येथील साळी समाज बांधवांनी श्री जिव्हेश्वर जयंतीनिमित्त जिव्हेश्वर मंदिर आसेगाव रोड येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या सोहळ्यात समाजातील 6वी ते 12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राजूभैया नवखरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट सेवा बजावलेल्या श्री भिकाजी बारडकर आणि श्री वैजनाथ पातळे यांच्या सेवापूर्तीबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। नागपूर येथील शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या कुमारी किरण चंद्रकांत कोठेकर यांनी सर्व साळी समाज समितीचे स्वागत केले। कार्यक्रमाला रत्नाकर आडशिरे, धनंजय गोरे, धोंडीराम सातपुते, वैजनाथ पातळे, रुक्माजी भूमकर, विवेक सातपुते, भिकाजी पारडकर, अरुण सरोदे, विलास सदावर्ते, विष्णू सातपुते, विष्णू पातळे, नागनाथ हिरफवडे यांच्यासह अनेक समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पण होतो वर्षातून 3 वेळेस कार्यक्रम होतात या मंदिरात आमच्या, आणि सर्व भाविक भक्त भरपूर येतात। आषाढ हे श्रावण शुद्ध तृतीयेला जयंती असते, त्रयोदशीला जयंती असते, आणि मंदिराचा वर्धापन दिन 14 डिसेंबरला असतो, आणि लग्न सोहळा फेब्रुवारी मध्ये असतो। हे तिन्ही कार्यक्रम खूप छान होतात। हे जय जिवेश्वर आमचे साळी समाजाचे आद्य दैवत आहे। यांच्यापासून वस्त्र निर्मितीला सुरुवात झालेली आहे। जुन्या काळी सर्व लोक वल्कले नेसायची, त्यांना वस्त्र मिळत नव्हते, म्हणून भगवान जिवेश्वरानं आपल्या जिवेपासून श्री जिवेश्वर यांची उत्पत्ती केलेली आहे, आणि त्यांना एक सांगितलं की बाबा इथून तुम्ही सर्व सृष्टीतील जे लोक राहतील त्यांना वस्त्र पुरवण्याचं काम तुमच्याकडे मी देतो। तर याच्यासाठी जिवेश्वरांनी सर्व जिवेश्वर देवांना विनंती केली की बाबा मी वस्त्र करतो, पण माझ्यासाठी तुम्हाला काही काम करावं लागेल, की हातमाग बनवावा लागेल। त्या हातमागासाठी मला काही हत्यारं लागतील, ते हत्यारं तुम्हाला व्हावं लागेल। तर सर्व देव मिळून या मागावरचे हत्यारं तयार झाले। हत्या पार्वती झालेली आहे, झोटा नारद मुनी झालेले आहेत। अशा प्रकारे सर्व त्याची निर्मिती झाली आणि मागाची उत्पत्ती झाली तेव्हापासून। मग त्याच्यावर सूत कातून कापड विणून रेशमी कापड विणलं गेलं सुरुवातीला, आणि त्या कापडाचं कापड हे मायादेवी होती पहिली, की तिला अर्पण केलं। त्याच्यानंतर पार्वतीला दिले, त्याच्यानंतर विष्णूच्या पत्नीला दिले, विष्णूला देवाला दिले, ब्रह्मदेवांना दिले। असे सर्व ठिकाणी त्यांनी जिवेश्वरांनी कापडाची निर्मिती करून हे केलेली आहे। आणि जिवेश्वरांना 7 पुत्र झाले, तर त्याचे लोमहर्ष असे सर्वांचे नाव आहेत, आणि ते सर्व लोक प्रत्येक राज्यामध्ये गेले, तिथून त्यांना वेगवेगळे नाव पडले। सोकुळ साळी, सोत साळी, टिक्कल साळी, आहेर साळी, हे सर्व जिवेश्वराचेच पुत्र, आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व समाजाला बाकी जनतेला वस्त्र पुरवण्याचं काम केलं। वसमत येथील जिव्हेश्वर महोत्सव दरवर्षी इथे आज 12 वर्षापासून इथं साजरा करण्यात येतो, आणि या कार्यक्रमात महिलांचे वेगवेगळे गेम्स घेतले जातात। त्याचप्रमाणे पोथीचे पारायण होते, आणि जिव्हेश्वर जयंतीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतो। तसेच बक्षीस समारंभ पण ठेवले जातात। सगळ्या समाज बांधवाकडून बक्षीस दिले जातात, आणि मुलांना त्या प्रोत्साहन दिले जाते। महाप्रसाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।